हॅलो. हो का? किती साडी आणली? दोन दोन. वा, काय काय केलं स्कूलमध्ये? डान्स केलाय? रडली नाही ना? तू रडली नाही ना? का रडली? हाय हॅलो नमस्कार, मी राणी आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. आय होप आजचा दिवस आणि येणारे सगळेच दिवस तुम्हाला खूप छान जावेत ही स्वामी महाराजांच्यांनी प्रार्थना. तर तुम्हा सगळ्यांनाच एक प्रश्न विचारू का? तुमची सकाळी ही अशीच धावपळी सुरू होते का? डोळे उघडण्याआधीच मन कामांच्या विचारांनी भरून जातं. अलार्म वाजायच्या आधीच आपल्या डोक्यात दिवसाची संपूर्ण यादी तयार झालेली असते. आज डब्यात काय द्यायचं किंवा दिवसभराचं स्वयंपाकाचं रुटीन म्हणजे स्वयंपाक काय करायचा आहे, काय कोणत्या गोष्टींचा आपल्या डोक्यांमध्ये पसारा भरलेला असतो, तर प्रत्येकच गृहिणींच्या डोक्यात भरलेला असतो. त्याच्यामुळे आदल्या दिवसाची तयारी आणि संपूर्ण तुमचं डेलीचं रुटीन यावरती सगळं अवलंबून असतं. आणि म्हणजेच ही जी धावपळ होते, जर तुम्हाला या 5 सवयी असतील आणि त्या सवयी तुम्हाला ज्या स्मार्ट गृहिणी बनवतील, तर त्या आजच्या व्हिडिओमध्ये तेच आपण बघणार आहोत. त्याच्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण बघा. सकाळी उठल्यापासून आपली धावपळ सुरू होते. मग कधी 10 वाजतात तर कधी 12-1ही वाजून जातो. आपल्याला अनेकदा स्वतःसाठी 2 मिनिट बसायला वेळ मिळत नाही. चहाचा 1 कप तो निवांत बसून पिण्याआधीच एखादं काम जर समोर येतं आणि तो कप तसाच गार होऊन जातो. होतं का असं? आजकाल आपण सोशल मीडियावरती आपल्याला खूप सुंदर मॉर्निंग रुटीन्स पाहायला मिळतात. रिलॅक्स म्युझिक, स्वच्छ घर, योगा, मेडिटेशन, गरम कॉफीचा कप आणि चेहऱ्यावर कायम हसू. पण खरं सांगायचं तर आपल्या आयुष्यातली सकाळ यापेक्षा खूप वेगळी असते. जर तुम्हालाही असं वाटत असेल, जर तुमची सकाळ रोज गोंधळ आणि ताण आणि धावपळीत जात असेल आणि दिवस संपेपर्यंत तुम्ही पूर्णपणे थकून जात असाल, तर आजचा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठीच आहे. कारण आज मी तुम्हाला असे कोणतेही अवास्तव किंवा पुस्तकी सल्ले देणार नाही की जे ऐकायला छान वाटतात पण आपल्या रोजच्या आयुष्यात पाळणं खूप कठीण होऊन जातं. आज आपण अशा छोट्या छोट्या सवयींबद्दल बोलणार आहोत, ज्या कोणत्याही गृहिणी सहजपणे आपल्या रोजच्या दिनचर्येत समाविष्ट करू शकतील. या सवयी मी स्वतः अनुभवलेल्या आहेत आणि त्यांचा खरोखर फायदा होतो. या छोट्या बदलांमुळे सकाळची धावपळ कमी होते, मन शांत राहतं आणि संपूर्ण दिवस अधिक व्यवस्थित आणि आनंदी वाटतो. म्हणून मैत्रिणींनो, जर तुम्हालाही तुमची सकाळ थोडी सोपी, शांत आणि आनंददायी बनवायची असेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आपल्या सकाळीचा संपूर्ण दिवसावरती खूप मोठा प्रभाव पडत असतो. म्हणूनच पहिली सवय अशी आहे जी दिसायला अगदी छोटी आहे, पण तिचा परिणाम मात्र खूप मोठा असतो. पहिली गोष्ट म्हणजे सकाळी डोळे उघडल्याबरोबर थेट बेडवरून उठून किचनच्या दिशेने धावू नका. आपल्यापैकी बहुतेक जणींची ही एक सवय असते. डोळे उघडताच घड्याळाकडे नजर जाते आणि लगेच मनात विचार सुरू होतात. अरे देवा, उशीर झाला, डबा बनवायचा आहे, मुलांना उठवायचं आहे, आज खूप काम आहे. मग आपण अक्षरशः धावत दिवसाची सुरुवात करतो. पण जरा विचार करा, दिवसाची सुरुवातच जर घाई गडबड आणि ताणाने झाली, तर पुढचा दिवस शांत कसा जाणार? म्हणून सकाळी उठल्यानंतर स्वतःला फक्त 2 मिनिटांचा वेळ द्या. हो, फक्त 2 मिनिटच म्हणते मी, कारण की आपल्याला जास्त आपल्याकडे टाईमही नसतो आणि प्रत्येकाचीच तेवढी धावपळ होते. बेडवरच शांत आणि शांतपणे बसा. डोळे हलकेच बंद करा. एक खोल श्वास घ्या आणि हळूहळू सोडा. पुन्हा एकदा श्वास घ्या आणि मनात चाललेली धावपळ थोडी थांबवण्याचा प्रयत्न करा. 2 मिनिटात मोबाईल हातात घेऊ नका, कोणत्याही कामाचा विचार करू नका आणि दिवसाच्या तणावाला स्वतःवरही येऊ देऊ नका. त्याऐवजी मनात स्वतःशी प्रेमाने बोला. स्वतःला सांगा, आजचा दिवस चांगला जाणार आहे. आज मी कोणतीही घाई न करता शांतपणे काम करणार आहे. प्रत्येक काम वेळेवर होईल. मी सक्षम आहे आणि मी हा दिवस आनंदाने जगणार आहे. हे ऐकायला अगदी साधं वाटतं, पण अशा सकारात्मक विचारांनी दिवसाची सुरुवात केली की मनाला एक वेगळीच ताकद मिळते. दिवसाच्या सुरुवातीला स्वतःसाठी 2 मिनिट काढणं ही काही स्वार्थी गोष्ट नाही आहे. उलट त्यामुळे आपण संपूर्ण दिवस अधिक उत्साहाने काम करू शकतो.
आता यानंतरची दुसरी छोटी पण खूप प्रभावी सवय, बेडमधून बाहेर जाण्याआधी आपलं अंथरूण व्यवस्थित आवरून घ्या. अनेकदा सकाळच्या घाईत आपण पांघरून तसंच टाकून देतो. इकडे तिकडे विस्कटलेल्या राहतात, म्हणजेच बेड वगैरे असा विस्कटलेला अजिबात तसा सोडून बाहेर पडायचं नाही. नंतर वाटतं आपल्याला नंतर आवरूयात, पण नंतर अनेकदा येतच नाही. दिसायला ही खूप छोटी गोष्ट आहे, पण तिचा आपल्या मनावरती आणि मूडवर खूप मोठा परिणाम होत असतो. जेव्हा तुम्ही सकाळीच हे छोटंसं काम पूर्ण करता तेव्हा नकळत मनाला एक समाधान मिळतं. दिवसाची सुरुवातच एका पूर्ण झालेल्या कामाने होते. यामुळे मनाला असा संदेश मिळतो की आजचा दिवस व्यवस्थित सुरू झाला आहे. या उलट जेव्हा अंथरूण दिवसभर विस्कटलेलं राहतं तेव्हा दुपारी किंवा संध्याकाळी थोडा वेळ बेडरूममध्ये गेल्यावर तो पसारा पुन्हा डोळ्यासमोर येतो आणि गंमत म्हणजे आपण आधीच थकलेला असतो, त्यात तो पसारा पाहून अजून मन जास्त थकल्यासारखं वाटतं. मैत्रिणींनो, आपल्या सकाळच्या धावपळीमध्ये जर एखादी जागा सर्वात जास्त ताण देत असेल तर ती म्हणजे आपलं स्वयंपाकघर. खरं तर असं म्हणता येणार नाही, पण जेव्हा तुम्ही स्वयंपाकघर, कारण सकाळी किचनमध्ये पाऊल ठेवताच कामांची जणू शर्यत सुरू होते. नाश्ता बनवायचा असतो, डबे भरायचे असतात, चहा करायचा असतो, त्याच वेळी घरातील इतर कामांचाही विचार सुरू असतो. पण या सगळ्यात एक गोष्ट आपली खूप ऊर्जा आणि वेळ खाऊन टाकते, ती म्हणजे आज काय बनवायचं. अनेकदा आपण गॅससमोर उभा राहून विचार करत असतो की आज नाश्त्याला काय करायचं, डब्यात कोणती भाजी द्यायची, या विचारातच नकळत आपली 15 मिनिटे निघून जातात. मग घाई वाढते, ताण वाढतो आणि उरलेली सगळी कामं मागे पडायला लागतात. म्हणून सकाळचा स्वयंपाक शांतपणे, वेळेत आणि कमी ताणात पूर्ण करायचा एक अत्यंत सोपा आणि प्रभावी नियम आहे. जेव्हा तुम्ही या गोष्टी रात्री सगळ्या विचारपूर्वक आणि रात्री पूर्वतयारी करून ठेवता तेव्हा या गोष्टी सकाळी आपल्याला खूप म्हणजे समाधान देऊन जातात आणि सकाळची आपली धावपळही होत नाही. पूर्वनियोजन ही त्यातील सर्वात महत्त्वाची सवय आहे. आता यासोबतच आणखी एक सवय लावली तर तुमचं किचन दिवसभर स्वच्छ राहू शकतं. ती म्हणजे स्वयंपाक करताना भांड्यांचा एकदम ढिगारा म्हणतो आपण. साध्या भाषेत तुम्हाला सांगायचं झालं तर अगदी ढिगाराच म्हणू शकतो आपण, एकदम साचू द्यायचा नाही. शेवटी एकदम भांड्यांचा मोठा ढिगारा आपल्याला उभा राहतो तेव्हा आपल्याला तो पाहून अगदी थकल्यासारखं वाटतं. ओट्यावर पसारा दिसला की काम करण्याची इच्छाही कमी होते. म्हणून एक छोटी युक्ती वापरून बघा, जेव्हा भाजी गॅसवर शिजत असते, डाळ उकळत असते किंवा काही अजून होत असतं तेव्हा 2-3 मिनिटांच्या वेळेचा उपयोग करा. त्यात वेळेत वापरलेली एखादी कढई विसळून ठेवा, चिरलेलं साहित्य आवरून ठेवा किंवा एखादं भांडं लगेच धुवून ठेवा. सुरुवातीला ही सवय थोडी जाणीवपूर्वक करावी लागेल, पण काही दिवसांनी ती आपोआप होऊन लागेल आणि त्या गोष्टींचा फायदा असा होईल की आपण स्वयंपाक करतच सगळा थकवा आपला तिथे निघूनही जाईल. उद्यापासून 2 गोष्टी नक्की करून बघा आणि करत असाल तर तेही सांगा मला नक्की. रात्रीचं किंवा उद्याच्या स्वयंपाकाचं नियोजन करा आणि स्वयंपाक करताना छोट्या छोट्या वेळेत भांडी आवरत राहा. या 2 साध्या सवयी तुमची सकाळ खूपच सोपी, कमी तणावाची आणि अधिक आनंदी बनवू शकतील. आपण सगळ्यात जाणतो की घराची कामं कधीच संपत नाहीत. एक काम संपलं की दुसरं तयार असतं, दुसरं संपलं की तिसरं पण. मग असं का वाटतं की अजूनही बरंच काही बाकी आहे. पण खरं सांगायचं तर आपल्याला थकवणारी गोष्ट नेहमी कामांची संख्या नसते, तर वेळेचं योग्य नियोजन नसणं. आपल्या दिवसात असे अनेक छोटे छोटे क्षण असतात जे आपण नकळत वाया घालवतो. उदाहरणार्थ, दूध तापवायला ठेवलं की आपण त्याच्याकडे बघत उभे राहतो, भाजी गॅसवर शिजत असते, कुकरच्या शिट्ट्या सुरू असतात आणि तोपर्यंत आपण मोबाईलमध्ये काहीतरी पाहत बसतो किंवा किचनमध्येच वेळ घालवत राहतो. अर्थातच काय तर थोडा आराम करायला काहीच हरकत नाही, पण जर रोजच्या धावपळीमुळे तुम्हाला वेळ अपुरा पडत असेल तर या छोट्या छोट्या वेळांचा उपयोग खूप मौल्यवान ठरू शकतो. म्हणजेच काय तर भाजी शिजत असताना मिळणारे ते 5 मिनिट, कुकरच्या शिट्ट्यामधला तो वेळ किंवा चहा उकळेपर्यंतचे काही क्षण. मग त्यामध्येच पटकन जाऊन वॉशिंग मशीन सुरू करा. बाहेरच्या खोलीत मुलांनी टाकलेली खेळणी असेल, विस्कटलेले सोफ्याचे कव्हर वगैरे असतील किंवा अजून काही बऱ्याच गोष्टी असतात, त्या नीट करा तुम्ही. फक्त 2-3 मिनटं लागतात, पण ती वेळेवर पूर्ण झाली की नंतरचा मोठा पसारा तयार होत नाही. मल्टीटास्किंग म्हणजे एकाच वेळी खूप कामांचा ताण डोक्यावर घेऊन धावपळ करणं असा होतो का हो? तर बिलकुल होत नाही. मल्टीटास्किंग म्हणजे अशी कामं एकत्र करणं ज्यामध्ये काम आपोआप सुरू असतं आणि त्यावेळी तुम्ही दुसरं छोटंसं काम पूर्ण करू शकता.
मशीन कपडे धुत आहे किंवा कुकरमध्ये डाळ शिजत आहे तोपर्यंत तुम्ही हॉल आवरत आहात, यामध्ये तुमची जरा जास्त धावपळ करावी लागत नाही. म्हणूनच तुम्ही गृहव्यवस्थापन ही फक्त मेहनतीची गोष्ट नाही आहे, तर ती एक गोष्ट संपूर्ण दिवस स्वतःला थकून टाकण्यापेक्षा वेळेची योग्य कशी सांगड आपण घालावी हे आपल्याला शिकवून देते. कदाचित रोज वाचणारा तो अर्धा तास तुम्हाला खूप छोटा वाटेल, पण हाच अर्धा तास संध्याकाळी निवांत चहा पिण्यासाठी, थोडं काहीसं नवीन स्किल्स शिकण्यासाठी किंवा आपल्याला देवासमोर शांत बसण्यासाठी किंवा फक्त स्वतःसोबत काही क्षण घालण्यासाठी उपयोगी पडू शकतात. आणि दिवसाच्या शेवटी स्वतःसाठी मिळालेली ही काही मिनिटांची शांतता कोणत्याही मोठ्या आरामापेक्षा मौल्यवान असते. म्हणून उद्यापासून एक छोटा बदल करून बघा. जेव्हा एखादं काम स्वतःहून सुरू असेल तेव्हा त्यावेळी दुसरे एखादं छोटंसं काम पूर्ण करा. एका छोट्या बदलापासून सुरुवात करा. काही दिवसांनी तो बदल सहज सवय बनेल आणि मग दुसरा बदल जोडा. हळूहळू तुम्हाला स्वतःलाच जाणवेल की कामं तीच आहेत, घरही तेच आहे, पण तुमचा दिवस आधीपेक्षा खूप हलका आणि व्यवस्थित आणि आनंदी वाटू लागला आहे. आपल्या आयुष्यात मोठे बदल अनेकदा छोट्या सवयींपासूनच सुरू होतात. मला मनापासून आशा आहे की आजच्या या छोट्याशा व्हिडिओमधून तुम्हाला काही ना काही अगदी उपयोगी गोष्ट नक्की मिळाली असेल. आता मला तुमचं मतही नक्की जाणून घ्यायला आवडेल. या व्हिडिओमधली कोणती टीप तुम्हाला सर्वात जास्त आवडली? तुमच्या सकाळच्या दिनचर्येत तुम्ही कोणता बदल करण्याचा विचार करत आहात? खाली कमेंटमध्ये मला नक्की तुम्ही सांगा. कारण तुमचे अनुभव, तुमच्या भावना आणि तुमचे विचार माझ्यासाठी खूप मौल्यवान आहेत. जर या आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप जास्त काही मदतही झाली असेल किंवा तुम्ही या गोष्टी अगदी कटाक्षाने पाळतही असाल, तरी मी आशा करते की हा व्हिडिओ नक्कीच तुमच्या मनापर्यंत आणि तुमच्या कोपऱ्यापर्यंत, घराच्या कोपऱ्यापर्यंत पोहोचायला मदत करेल. आणि हो मैत्रिणींनो, अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. चॅनलला लाईक करा, कमेंट करा आणि हो व्हिडिओ कसे वाटतात तेही मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर अशा नवनवीन आणि छान छान व्हिडिओमधून मी तुमच्यासोबत बोलायला नक्कीच येत जाईन. त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. आपण भेटूया अशाच नवनवीन आणि छान छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या आणि मी आशा करते की अशा प्रत्येक गृहिणीला प्रत्येक गोष्टीमधून, प्रत्येक सवयीमधून एक स्वतःला मल्टीटास्किंग गृहिणी बनवण्यात आणि स्मार्ट गृहिणी बनवण्यात मदत होईलच अशी आशा करते. आणि हो, प्रत्येक गृहिणी ही स्मार्ट गृहिणी तर असतेच आणि तिला अजून स्मार्ट बनवण्यासाठी या छोट्या छोट्या टिप्स नक्कीच उपयोगी पडतील. बाय.